आपण बघतोय की आमचे स्थानिक प्रतिनिधी विजय सुरणा घटनास्थळी आहेत आणि त्यांनी आता सद्यस्थिती काय याबद्दल सांगितलेले आहे। 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि अजूनही काही जणांचा शोध घेतला जातोय। जे पाण्यामध्ये वाहून गेले त्यांचा शोध घेतला जातोय। 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पूल होता, मात्र प्रशासनाकडून याबाबत काही म्हणजे तिथं धोकादायक आहे असं काही कुठलाही बोर्ड नव्हता, कुठली सूचना नव्हती। केवळ पर्यटकांनी पाण्यात उतरू नये अशीच केवळ तिथं पर्यटकांसाठी सूचना लिहिलेली होती। आता दुर्घटनेनंतर सगळ्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील दाखल झालेल्या आहेत। आपण दृश्यामध्ये बघतोय की बचाव कार्य आता वेगात सुरू आहे। काही पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात देखील यश आलेलं आहे। आमदार सुनील शेळके उपस्थित आहेत, मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत। प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। गर्दी झाल्यामुळे पूल कोसळण्याची एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते। कुंडमल्याजवळील इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे, लोखंडी पूल आहे। साधारणतः 30 वर्षापूर्वीचा हा पूल आहे, मात्र या पुलाविषयी कोणी तक्रार केली नव्हती अशी देखील माहिती समोर आलेली आहे। 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं ओव्हरलोड होऊन पुलावर ताण आला, ओव्हरलोड झाला आणि हा पूल कोसळला अशी देखील एक शक्यता व्यक्त होते। बचाव करण्यासाठी आता एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। ओव्हरवेटमुळे म्हणजे पुलावर जास्त वजन पडल्यामुळे ही दुर्घटना घडली असा एक कयास आहे, एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। 6 जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले। एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील आता तिथे दाखल झालेल्या आहेत, त्यामुळे बचाव कार्याला आता आणखी वेग आलेला आहे। मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं आता आपण बघतोय की बचाव कार्य जोरात सुरू आहे। प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। सगळ्या शासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या तिथे दाखल झालेल्या आहेत। तर आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झालेला आहे, जो आकडा समोर आलेला आहे, जी माहिती समोर आली त्यानुसार जे कुठल्या परिसरातील हे पर्यटक होते याची माहिती मात्र प्रशासनानं अधिकृतरित्या अजून दिलेली नाही। एनडीआरएफची 2 पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहेत। 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे। जखमी पर्यटकांना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील दाखल झालेल्या आहेत। 30 वर्षापूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल होता, मात्र या पुलाच्या दर्जाबाबत, या पुलाच्या गुणवत्तेबाबत कोणी यापूर्वी तक्रार केली नव्हती। फक्त प्रशासनानं तिथं बोर्ड लिहिला होता की पर्यटकांनी पाण्यात उतरू नये। मात्र पुलाच्या दर्जाविषयी, पुलाची गुणवत्ता कशी होती, पुलाचं ऑडिट झालं होतं का याबाबत मात्र आता अनेक मुद्दे समोर येतात, प्रश्नचिन्ह आहे। काही पर्यटकांना मात्र सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। घटना घडल्यानंतर त्वरित स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही पर्यटकांना वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे। आतापर्यंत 4 ते 5 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दुर्घटना घडलेली आहे। 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। एनडीआरएफच्या 2 टीम घटनास्थळी दाखल आहेत। घटना घडली तेव्हा 50 पेक्षा जास्त पर्यटक या पुलावर उभे होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि म्हणूनच पुलावर जास्त वजन पडलं आणि पूल कोसळला अशी देखील एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते। मावळचे स्थानिक आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी काही वेळापूर्वी साम टीव्हीशी संवाद साधला आणि त्यांनी माहिती दिली की बचाव कार्य कसं सुरू आहे। आतापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 30 वर्षापूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल होता, मात्र या दुर्घटनेमध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। एनडीआरएफच्या 2 टीम देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आता जे बुडालेत त्यांचा शोध घेतला जातोय। जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा या लोखंडी पुलावर 50 पेक्षा जास्त पर्यटक उभे होते आणि पर्यटक उभे होते त्याचा जास्त ताण या पुलावर आला, ओव्हरवेट झालं आणि म्हणून हा पूल कोसळला अशी देखील एक शक्यता व्यक्त होते।